वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर बीड आणि परळीमधलं वातावरण तापलं. त्याच्या समर्थकांनी आंदोलनं केली आणि त्यानंतर बीडमध्ये कर्फ्यू लावण्याची मागणी अंजली दमानी यांनी केली आहे. तर वाल्मिक कराडच्या आईनं वास्तव पाहावं, वाल्मिक कराडकडे अंगरक्षक कुणी दिले, असे सवालही अंजली दमानिया यांनी उपस्थित केलेत. त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर राजकीय वातावरण महाराष्ट्रातलं ढळून निघालेलं पाहायला मिळतंय. अनेक जे पुरावे आहेत ते समोर येताना पाहायला मिळत आहेत. त्यातच धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची देखील मोठ्या प्रमाणात मागणी केली जाते. या संदर्भात आपण आलोय आता अंजली दमानिया यांच्याशी बातचीत करायला. आणखीनही काही विषय मुद्दे आहेत जे यांच्यावर आपण अंजली दमानिया यांच्याशी बोलणार आहोत. नमस्कार मॅडम. आत्ता सध्या जर आपण बघितलं तर बीडचं जे वातावरण आहे ते सध्या ढवळून निघालेलं पाहायला मिळतंय. सध्या जर बघितलं तर त्या वाल्मिक कराड यांच्यावर मकोका तर लावलेला आहे, मात्र अजूनही त्यांच्या हातात बेड्या घातलेल्या नाहीत, अशा पद्धतीचं तुम्ही एक ट्विट केलं होतं. नेमकं काय होतं हे ट्विट? नाही, कसं आहे की मला एक मेसेज आला होता एका सामान्य माणसाचा आणि त्यांनी मला हा फोटो पाठवला आणि म्हणाला, ताई यांच्या हातात बेड्या का नाहीत? आणि हा खरंच मोठा प्रश्न आहे की आज यांच्या हातात बेड्या का घातल्या गेल्या नाहीत. जर आपल्यापैकी कोणी 10,000ची जर चोरी केली तर आपल्या हातात बेड्या ठोकून आपल्याला खेचत कोर्टात नेलं जातं. मग अशा व्यक्तीला ज्यांच्यावर इतके एक नाही अनेक गुन्हे आहेत, अशा व्यक्तीला म्हणजे 14 FIR ज्या व्यक्तीवर आहेत, 307चे गुन्हे आहेत, 323 आहेत, 326 आहेत, इतके मोठे मोठे गुन्हे असताना त्याला बेड्या न घालणं याच्या मागे कारण काय आहे? आणि कोणी आम्हाला सांगावं की बाबा अमुक अमुक कारण आहे म्हणून आम्ही घातल्या नाही आहेत. कारण इतर जेवढे आरोपी आहेत या प्रकरणातले सगळ्यांच्या हातात बेड्या असतात. मग वाल्मिक कराडना ही VIP ट्रीटमेंट कशासाठी दिली जाते, हा त्यातला कळीचा मुद्दा आहे. नक्कीच मॅडम. त्यात तुम्ही म्हणालात की अनेक गुन्हे दाखल आहेत. हे कधीपासूनचे गुन्हे दाखल आहेत यावर आपण एक काही नजर टाकू शकतो का? कारण त्याच्यावर तुमचा बराच अभ्यास आहे. तर साधारण हे कधीपासून गुन्हे दाखल झालेले पाहायला मिळतात खंडणीत? खंडणीचे तर बरेच आधीपासूनचे आहेत आणि माझ्याकडे जी यादी आहे म्हणजे परळीत त्यांच्यावर 10 FIR आहेत आणि या व्यतिरिक्त इतर ठिकाणी मिळून अशा 14 FIRs फक्त वाल्मिक कराडवर आहेत. आणि याच्यात जर आपण बघितले ज्या परळीतले 10 गुन्हे आहेत त्याचे डिटेल्स माझ्याकडे होते. त्यात मी बघितलं तर 23 सेक्शन्स अनेक वेळा लागल्यामुळे 45 सेक्शन्स त्यांच्यावर आहेत. तर मग मी म्हटलं की अशा व्यक्तीला हे एक एक आपण त्यांची FIR बाहेर काढू. म्हणून मी हे पूर्ण जेव्हा प्रकरण झालं पहिलं तर मी वाल्मिक कराड यांचा PCR बघितला. PCRमध्ये त्यांनी असं सरळ सरळ लिहिलंय, सुनील शिंदे नावाचे जे व्यक्ती आहेत त्यांनी सरळ सरळ लिहिलंय की वाल्मिक कराड, सुदर्शन गुळे आणि विष्णू चाटे हे आम्हाला अगदी थेट मे महिन्यापासनं आमच्याकडे धमक्या देत आहेत, आम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत, खंडणी मागतायत, खंडणी दिली नाही तर हातपाय तोडू अशी जी आमच्याबरोबर संभाषणं झाली आहेत. आणि त्याच्यावर त्यांचं अपहरण 28 मे रोजी झाल्यानंतर एक FIRचा देखील उल्लेख होता. मग मी ती FIR काढली आणि ती FIR अतिशय शॉकिंग होती. मग मी पहिल्यांदा ते ट्विट केलं की बाबा यांच्यावर जर तेव्हापासून गुन्हे होते तर तेव्हा कारवाई का नाही झाली? कारण ही जी सगळी मंडळी आहे यांच्यावर 2पेक्षा अधिक गुन्हे होते. आणि एवढंच नाही, इतके सिरियस जर ऑफेन्सेस असले, खंडणी मागणं, जीवे मारण्याची धमकी देणं, तर मकोका हे मे महिन्यात लागायला हवा होता. पण तसं होताना आपल्याला दिसत नाही. त्या FIRवर कारवाई देखील करण्यात आली नाही. म्हणजे मग हा प्रश्न उठतो की चाललंय काय आणि कोणाच्या वरदास्तामुळे हे होतंय. राजकीय वरदास्त जर असला तरच पोलीस इनॅक्शन आपल्याला दिसते. तर हे मे महिन्याचं मी बघितलं. आज सकाळी मी पुन्हा एक FIR ट्विट केला. हा एका वेगळ्या प्रकरणाचा आहे आणि त्याच्यात सुद्धा खंडणी मागणं, जीवे मारण्याची धमकी देणं, शस्त्र वापरणं, शस्त्र डिस्प्ले करणं, अशी अनेक म्हणजे 307 आहे, 323 आहे, 326 आहे आणि असे बरेच 504 आहे. नंतर शस्त्र अधिनियमाखाली 3, 4 आणि 25 इतके गुन्हे असताना पुन्हा यांचंच नाव वाल्मिक कराड यांचं नाव आहे आणि यांच्यावर इतके गुन्हे असताना मला हा प्रश्न आता खूप स्ट्रॉंगली पडतोय की मग अशा व्यक्तीला जो एक शासकीय बॉडीगार्ड दिला गेला होता
तो कसा दिला गेला, कोणाच्या सांगण्यावरनं दिला गेला. कारण अशा गुन्हेगाराला तुम्ही बॉडीगार्ड देणार शासकीय? मग तो त्यांचा पेड होता का माझ्या कराच्या पैशातनं दिलेला तो बॉडीगार्ड होता? आपण सगळे जे कमवतो, कराचे पैसे भरतो, त्याचा हा अपव्यय मोठ्या प्रमाणावर ही राजकीय मंडळी करताना दिसतात. गुन्हेगाराला तर नक्कीच नाही मिळाला पाहिजे. तर माझा आक्षेप ह्याच्यावर आहे की अशा माणसाला हा बॉडीगार्ड कशाला दिला गेला आणि कोण आहे याच्या मागे. आणि याच्या मागे जर धनंजय मुंडे असतील, जसं त्यांना आपण बघितलं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत ते परळीचे अध्यक्ष देखील आहेत आणि त्यांची शिफारस धनंजय मुंडेंनी केली. म्हणजे धनंजय मुंडे जिथे जिथे त्यांची शिफारस करतील तिथे तिथे यांना अशी मुभा दिली जाणार आहे का? आणि कारवाई कधीच होताना दिसत नाहीये. इतका मोठा हा जर दहशत निर्माण करणारा व्यक्ती असेल तर त्याच्यावर कारवाई न होणं, पोलिसांनी काहीच न करणं कितपत योग्य आहे. म्हणून मी म्हणते की धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा झालाच पाहिजे. नक्कीच आपण जर बघितलं तर बीडची जी जिल्हा कार्यकारिणी जी आहे ती सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं कुठेतरी बरखास्त झालेली पाहायला मिळते. खरं तर विष्णू चाटेंचं जे अध्यक्षपद होतं ते काढलेलं आहे, त्यानंतर ती बरखास्त झाली. मात्र आज ज्यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना विचारलं त्यावेळी त्यांनी सांगितलं की आम्ही विष्णू चाटेंना बाजूला केलंय, मात्र कार्यकारिणी कुठेही बरखास्त झालेली नाही. हे कुठेतरी विरोधाभास दिसून येतोय का या सगळ्यामध्ये? नाही, नक्कीच दिसतंय की कुठेतरी यांचं बिनसलंय. आता कुठून बिनसलंय, धनंजय मुंडे काही वेगळं करण्याचा प्रयत्न करतायत का वगैरे ते जाणू आणि त्यांचा पक्ष जाणू. पण मी देखील जेव्हा बातमी ऐकली की पूर्ण कमिटीच त्यांनी बरखास्त केली आहे आणि आज जे तटकरे म्हणालेत याच्यात विरोधाभास आहे, नक्कीच आहे. आणि कुठेतरी बिनसले हे देखील नक्की आहे. आता त्यांच्या पक्षाला ठरवू दे त्यांना पुढे काय करायचं ते. पण ह्या सगळ्यामध्ये जर आपण बघितलं तर आज किंवा काल आपण जर बघितलं तर स्वतः वाल्मिक कराडच्या ज्या आई आहेत त्या तिकडे आंदोलनाला उपोषणाला बसलेल्या आहेत. त्यांच्या पत्नी देखील आहेत. त्यांच्या पत्नींनी असं देखील म्हटलेलं आहे की अंजली दमानी यांना सुरुवातीची जी SIT कमिटी स्थापन झालेली होती त्यावेळेला गुन्हेगारांबरोबरचे पोलिसांचे फोटो होते आणि मग ती कमिटी बरखास्त होऊन तेलींना आता सध्या आणण्यात आलेलं आहे. तर जे तेली आहेत ते आष्टीचे जावई आहेत. कुठेतरी सुरेश धसांनी त्यांना इथे आणलेलं आहे, तर ते अंजली दमानी यांना दिसत नाहीये का? मग आता त्यांना निपक्षपातीपणे हा सगळा जो न्यायनिवाडा होईल का, अशा पद्धतीचं त्यांनी भाष्य केलेलं आहे. काय म्हणाल त्या? नाही, मला नक्कीच वाटतंय की हे जर कुठले आष्टीचे असतील आणि सुरेश धस यांच्या जवळचे असतील तर ते सुद्धा SITत राहता कामा नये. कारण माझी मागणी मुख्यमंत्र्यांकडे हीच होती की जिल्ह्याबाहेरचे आणि कोणाशीही कनेक्टेड नसलेले असे अधिकारी तिथे येऊन निष्पक्ष चौकशी ही झाली पाहिजे. तर जर मंजिली कराड म्हणतायत ते खरंच तसं असेल, सुरेश धस यांच्या जवळचे असतील, तर मंजिली ताईंना मला तेच म्हणायचं आहे की हे जर तुम्ही मला आधीच सांगितलं असतं तर जसे कराडांबरोबरचे फोटो होते तशी जर माहिती तुम्ही आम्हाला दिली असती तर मी नक्कीच त्यांच्या विरुद्ध सुद्धा लढले असते. कारण आमचा लढा एक धस किंवा एक वाल्मिक कराड किंवा धनंजय मुंडे विरुद्ध नाही आहे, पण हे राजकीय गुन्हेगारी जी चालली आहे त्याच्या विरुद्ध माझा लढा आहे. नक्कीच, धन्यवाद मॅडम. आपण बघतोय की संतोष देशमुख हत्या हे प्रकरण फारच सध्या गाजतंय महाराष्ट्रात. त्याचा तपास देखील पोलिसांकडनं सुरू आहे. मात्र त्या तपासाला कुठेतरी गती मिळावी, वेग मिळावा यासाठी अंजली दमानी या देखील प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत. त्यांच्याशीच आज आपण ह्या खास बातचीत केली आहे. त्याच्यामधनं देखील त्यांनी देखील सांगितलेलं आहे की काउन्सिलर जो आहे तो संतोष देशमुखांच्या जे कुटुंबीय आहे त्यांना देण्यात आला पाहिजे. त्याचबरोबर बीडमध्ये कर्फ्यू लावा अशी मागणी देखील त्यांनी केलेली पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष पालवणकरसह भाग्यश्री प्रधानाचार्य, NDTV मराठी, मुंबई.